नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशा ट्युटर्स या आपल्या एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा लेसन नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल पाहत होतो। आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करूयात। त्याआधी आपण डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंट मेथड म्हणजे काय हे आपण पाहूया। इथे आपल्याला ACBD हे दिलेलं आहे। हे म्हणजे काय आहे, इज अ डिटर्मिनंट। आता या डिटर्मिनंट मध्ये AB आणि CD हे आहेत रोज आणि AC आणि BD हे आहेत कॉलम। आता या डिटर्मिनंटची डिग्री ही डिग्री आहे 2, कारण आपण जर रोज आणि कॉलम बघितले तर त्यामध्ये 2 एलिमेंट आहेत, म्हणजे रोज मध्ये 2 एलिमेंट आहेत आणि कॉलम मध्ये 2 एलिमेंट आहेत। त्यामुळे या पूर्ण डिटर्मिनंटची डिग्री झाली 2। आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची, रिप्रेझेंट कसं करायचं ते पाहूया। इथे A into D मायनस B into C। आता हे जे आन्सर झालं हे कशाचं आन्सर झालं, म्हणजे ही व्हॅल्यू कशाची झाली, व्हॅल्यू ही झाली या डिटर्मिनंटची ACBD। म्हणजे की आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय। फर्स्ट घेतला आपण AD आणि मायनस साइन द्यायचं इथे आणि BC ही झाली व्हॅल्यू या डिटर्मिनंटची। ओके, आणि डिटर्मिनंट जे असतो ते आपण कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करतो। आता आपण इथे D घेऊयात, DACBD असं आपण रिप्रेझेंट करतो। आपण ABCD असं कोणताही घेतला तरीही चालेल। आता आपण डिटर्मिनंट मेथडने लिनियर इक्वेशन कसे सॉल्व करायचे ते पाहूया। डिटर्मिनंट मेथड ही फर्स्ट आपल्याला कोणी दिली आहे, तर क्रॅमर्सने दिली आहे, म्हणून आपण या मेथडला क्रॅमर्स रूल असं म्हणतो। आता क्रॅमर्स मेथड मध्ये आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे। स्टँडर्ड इक्वेशन आहे AX प्लस BY इज इक्वल टू C। हा आहे स्टँडर्ड फॉर्म। आता या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण इथे एक नंबर म्हणजे इथे 1 घेऊया, इथे 1 घेऊया आणि इथे 1, म्हणजे हा फर्स्ट नंबर देऊन एक इक्वेशन तयार करून घेऊया। हे एक फर्स्ट इक्वेशन आणि ते सेकंड नंबर घेऊया, म्हणजे A2X प्लस B2Y इज इक्वल टू C2 हे घेऊयात आपण सेकंड। म्हणजे स्टँडर्ड फॉर्म जो आहे ना त्यालाच फक्त आपण फर्स्ट, म्हणजे पहिल्या इक्वेशनला फर्स्ट नंबर दिला आणि सेकंड इक्वेशनला आपण सेकंड नंबर दिला। आता यानंतर आपण क्रॅमर्स रूलने आपल्याला कोणत्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात ते पाहूया। तर फर्स्ट आपल्याला D काढावा लागतो, त्यानंतर DX काढावा लागतो आणि DY काढावा लागतो। आता हे DX DY D म्हणजे काय ते बघूयात। हे असतात डिटर्मिनंट आणि यावरूनच आपल्याला X ची व्हॅल्यू आणि Y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते। तर आपण यातला D कसा काढायचा ते पाहूया आधी। तर D काढण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे, ती तुम्हाला सांगते। आता इथं जो स्टँडर्ड फॉर्म आहे ना, तर इथे कॉलम आहे। ओके, हा एक कॉलम समजूयात आपण याचा। हा आपण फर्स्ट घेऊया, हा घेऊयात सेकंड आणि हा घेऊया थर्ड। ओके, आता हे आपण जर 3 घेतलेले आहेत तर इथे काय करायचं, एक लक्षात ठेवायचं 12, 32 आणि 13। हे एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर, हे जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा हे लक्षात राहील 12, 32 आणि 13। आता 12 म्हणजे काय, ते D इज इक्वल टू 12। 12 म्हणजे काय, हा जो फर्स्ट कॉलम आहे तो A1 आणि A2, त्यानंतर हा फर्स्ट झाला, नंतर सेकंड म्हणजे B1 आणि B2, B1 आणि B2। ओके, हा झाला डिटर्मिनंट, म्हणजे ही झाली D ची व्हॅल्यू। आता त्यानंतर DX कसा फाइंड आउट करायचा, DX फाइंड आउट करतानाही आपण सेम करायचं। तसंच DX ला काय घ्यायचं, 32 मध्ये फर्स्ट काय 3 म्हणजे काय C1 अपॉन C2, सॉरी C1 C2 आणि त्यानंतर आहे 2 म्हणजे काय B1 B2, सिंपल तेच आपल्याला लिहून घ्यायचं फक्त। आणि त्यानंतर आता आपण DY बघूया। DY इज इक्वल टू आपण घेणार 13 म्हणजे किती, फर्स्ट आणि थर्ड। आता फर्स्ट मध्ये आहे A1 आणि A2 आणि 3। आता थर्ड म्हणजे काय आहे C1 आणि C2 आणि याच प्रमाणे आपण D, DX आणि DY फाइंड आउट करणार आहोत। मग ते आपल्याला X आणि Y हा कसा फाइंड आउट करायचा, तर X फाइंड आउट करण्यासाठी DX घ्यायचा, DX डिवायडेड बाय हा
डी घ्यायचा आणि वाय फाइंड आउट करताना dy डिवायडेड बाय डी घ्यायचा. म्हणजे dx ची जी व्हॅल्यू येईल या डिटर्मिनंटची टी आणि डिवायडेड बाय डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू, आणि याचं जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल आणि तसंच इथे y ची व्हॅल्यू भेटेल dy डिवायडेड बाय 3 केल्यानंतर, डी केल्यानंतर. आता इथे आपण बघितलं डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि क्रॅमर्स रूलने एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहिलं. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह करूयात. प्रॅक्टिस सेट 1.3 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आता इथे आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला फिलअप करायच्यात. तर इथे डिटर्मिनंट दिलेलं आहे. आपण पाहिलं होतं डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची. असं जर डिटर्मिनंट असेल तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत होतो एडी मायनस बीसी. ओके, आणि अशा पण व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. तर इथे आपण असंच करणार 3 × 5. ओके, 3 × 5 मायनस 2 × 4. 2 × 4. 5 × 3 होतात 15 आणि 4 × 2 8. ओके, आणि 15 मायनस 8 केल्यानंतर आपलं आन्सर येतं 7. म्हणजे फर्स्ट आपल्याला क्वेश्चन दिलेला त्याचा आन्सर आलं 7. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय आपल्याला, इथे फिल इन द ब्लँक सांगितलं होतं. आता इथे आपण सॉल्व्ह करायचंय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर इथे सेम असंच करणार आपण. फर्स्ट मध्ये काय करणार -1 × 4 मायनस 7 × 2. ओके, आता -1 × 4 हे होतात -4 मायनस साइन आणि 7 × 2 होतात 14. आता मायनस मायनस म्हणजे याची होणार ऍडिशन आणि आपला आन्सर येणार 18. ओके, आणि जे आन्सर येईल त्याला साइन देणार ग्रेटर नंबरचा मायनस. म्हणजे आपलं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आलं -18. आता सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 5 - 7 3 आणि 0. ओके, आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करताना सेम असंच करणार 5 × 0 मायनस 3 × -7. ओके, 5 × 0 होतात 0. म्हणजे कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 0 येतं. हे मायनस आणि 3 × 7 हे होतात 21 आणि हे मायनस साइन. ओके, आता 0 मायनस -21 म्हणजे हे मायनस मायनस होणार प्लस आणि आपला आन्सर येणार 21. आता यानंतर थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला 7/3 आणि 3/2 5/3 आणि 1/2 हे दिलेले. तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 7/3 × 1/2 मायनस 5/3 × 3/2. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होणार. 7 × 1 7 होतात आणि 3 × 2 6 मायनस 5 × 3 हे 15 होतात आणि 3 × 2 6. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे तर तो एकदाच लिहिणार आणि 7 - 15 न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होणार. 7 - 15 केल्यानंतर आपला आन्सर येतं -8 ग्रेटर नंबरचा साइन आणि डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू. आता इथे 8 आणि 6 आहेत म्हणजे या नंबरला 2 ने डिवाइड करू शकतो. 2 × 3 केल्यानंतर 6 येतात आणि 2 × 4 केल्यानंतर 8 येतात म्हणजे -4/3. थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे -4/3. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग क्रॅमर्स रूल. ओके, आता आपल्याला क्रॅमर्स रूल म्हणजे इथे dx आणि dy हे फाइंड आउट करायचे आणि त्यानंतर आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. तर इथे फर्स्ट काय करायचं, जे गिवन इक्वेशन्स आहेत ते एकाखाली एक लिहून घ्यायचं. म्हणजे 3x - 4y = 10 आणि त्याखालीच 4x + 3y = 5. जसं आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेतलं होतं a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 तसेच लिहून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं d फाइंड आउट करताना काय होतं 12, dx फाइंड आउट करताना 32, dy = 30. 12, 32, 13 हे आपण लक्षात ठेवायचं. आता हे आपल्याला एक्झाम मध्ये अजिबात लिहायचं नाहीये. ही एक ट्रिक आहे की जेणेकरून आपल्याला लक्षात राहावं की dx dy फाइंड आउट करताना काय करायचं. आता आपण d ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. d ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय आहे 12 म्हणजे हे फर्स्ट आणि हे सेकंड 3 4. आता इथे मायनस घ्यायचं साइन -4 आणि 3. ओके, त्यानंतर 3 × 3 होतात
3 into 3 minus 4 into 4 is equal to 3 into 3 9 minus 4 into 4 16 आणि हे मायनस साइन इज इक्वल टू 9 प्लस मायनस मायनस होतात प्लस आणि हे 16 आणि याचा आन्सर आलं 16 प्लस 9 25 म्हणजे आपल्याला डी भेटला 25. आता dx पाहूया. dx इज इक्वल टू, आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय लक्षात ठेवायचंय 32. dx इज इक्वल टू 32 म्हणजे काय थर्ड कॉलम यातला थर्ड येणार आणि हा सेकंड. थर्ड आहे 10 5, सेकंड आहे -4 3. आता यानंतर 10 इंटू 3 होणार -4 इंटू 5 इज इक्वल टू 10 इंटू 3 होतात 30 मायनस, आता इथे मायनस साइन आपण देऊया आणि 4 इंटू 5 होतात 20 इज इक्वल टू मायनस मायनस ह्यांची ॲडिशन झाली 30 प्लस 20 इज इक्वल टू 50. dx ची व्हॅल्यू आली 50. आता dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय 13 लक्षात ठेवायचे. 13 म्हणजे काय फर्स्ट आणि थर्ड म्हणजे 3 4 10 5 3 4 10 5 इज इक्वल टू 3 इंटू 5 3 इंटू 5 मायनस 10 इंटू 4 इज इक्वल टू 3 इंटू 5 होतात 15 मायनस 10 इंटू 4 40. आता इथे प्लस 15 आणि मायनस 40 आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन होणार पण 40 मायनस 15 हे होतात 25 आणि जे आन्सर येईल त्यांना ग्रेटर नंबरचं साइन मायनस म्हणजे dy ची व्हॅल्यू आली -25. आता आपण x आणि y फाइंड आउट करूया. x म्हणजे काय होतं dx अपॉन d. आता dx ची व्हॅल्यू आहे 50 आणि d ची व्हॅल्यू आली आपली 25 इज इक्वल टू 25 इंटू 2 केल्यानंतर येतात 50 म्हणजे x इज इक्वल टू 2 आणि त्यानंतर y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू आहे -25 आणि d ची व्हॅल्यू पाहिली 25 इज इक्वल टू 25 इंटू 1 केल्यानंतर 25 येतं म्हणजे आन्सर आपल्याला 1 पण साइन आलं मायनस म्हणजे y इज इक्वल टू आपला आन्सर आला -1. सेकंड क्वेश्चन पाहूया. यानंतर सेकंड क्वेश्चन आपल्याला लिहिलेला आहे 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0 आणि 6 8 इज इक्वल टू 8 मायनस 5. आता आपण जर हे इक्वेशन 2 बघितलं तर हे लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाही म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहेत. स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस by इज इक्वल टू c. आता त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ह्या फर्स्ट इक्वेशनमध्ये 4x प्लस 3y इज इक्वल टू -4 आहेत ते आपल्याला राईट साईडला घ्यावे लागतील आणि ते होतील +4 आणि त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 6x. आता इथे जे -5y आहे ते आपल्याला लेफ्ट साईडला घ्यावे लागतील आणि ते होतील +5y इज इक्वल टू 8 आहे असेच राहतील. आता आपण dx आणि dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. d इज इक्वल टू आपण बघितलं होतं d इज इक्वल टू 12 dx इज इक्वल टू 32 आणि dy इज इक्वल टू 13. आता इथे फर्स्ट आणि सेकंड घ्यायचं म्हणजे काय येणार इथे 4 6 3 आणि 5 घेतला आपण फर्स्ट आणि सेकंड घेतला 4 6 3 आणि 5. आता हे सॉल्व्ह करायचं काय होणार 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 6 4 इंटू 5 होतात 20 मायनस 3 इंटू 6 होतात 18 इज इक्वल टू आपला आन्सर आला 2. डी इज इक्वल टू आला आन्सर 2. तसंच dx फाइंड आउट करायचा. dx म्हणजे काय 32 म्हणजे काय हे थर्ड आणि हे सेकंड 4 8 3 आणि 5 इज इक्वल टू 4 इंटू 5 यांचं मल्टिप्लिकेशन होणार -3 इंटू 8. 4 इंटू 5 हे होतं 20 मायनस 3 इंटू 8 24 इज इक्वल टू 20 मायनस 24 येतात 4 आणि आन्सरला साइन ग्रेटर नंबरचा मायनस. आता dy बघूयात. dy इज इक्वल टू 13 आहे ओके म्हणजे फर्स्ट आणि थर्ड. आता फर्स्ट आहे 4 6 आणि थर्ड आहे 4 8 4 6 4 8 इज इक्वल टू 4 इंटू 8
4 इंटू 8 मायनस 4 इंटू 6. 4 इंटू 8 किती होतात 32 मायनस 4 इंटू 6 हे होतात 24 इज इक्वल टू 32 मायनस 24 त्यात 8 जे डीवायची व्हॅल्यू आली 8. आता आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी इज इक्वल टू dxची व्हॅल्यू आहे -4 आणि डीची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू 2 इंटू 2 4 होतात आणि साइन मायनस एक्स इज इक्वल टू -2. तसंच आपण y फाइंड आउट करूया. dy अपॉन डी डीवायची व्हॅल्यू आहे 8 आणि डी आहे 2 इज इक्वल टू 4. 2 इंटू 4 केल्यानंतर 8 येतात. y इज इक्वल टू 4. आता यानंतर थर्ड क्वेश्चन आहे x प्लस 2y इज इक्वल टू -1 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. आता हे गिवन इक्वेशन आपण लिहून घेऊयात. आता तसंच आपण dx आणि dy बघूया. हे एक्झाममध्ये नाही लिहायचं, ही फक्त एक ट्रिक सांगते मी. d म्हणजे 12, dx 32 आणि dy 13. d इज इक्वल टू 12 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. इथे काहीच नाही आहे एक्सच्या पुढे कोएफिशियंट म्हणजे तो असतो 1 1 2 आणि त्याला 2 मायनस 3 इज इक्वल टू 1 इंटू मायनस 3 1 इंटू मायनस 3 मायनस 2 इंटू 2 इज इक्वल टू 1 इंटू 3 3च होतात आणि हे मायनस साइन मायनस 2 इंटू 2 4 इज इक्वल टू -3 आणि -4 हे झाले -7. आता dx इज इक्वल टू किती आहे 3 आणि 2. आता हे जर 3 आणि 2 हे कसं घेणार 3 आणि 2 -1 12 2 आणि -3 इज इक्वल टू -1 इंटू -3 मायनस 12 इंटू 2 इज इक्वल टू 1 इंटू 3 हे होतात 3 आणि मायनस मायनस प्लस झालं. मल्टिप्लिकेशन करताना मायनस मायनसचं साइन प्लस होतं आणि हे -12 इंटू 2 होतात 24 इज इक्वल टू dx इज इक्वल टू काय आलं मग 3 मायनस 24 21 आणि साइन ग्रेटर नंबरचं -21. आता dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dy इज इक्वल टू 13 असतं. 13 म्हणजे फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट आहे 1 2 आणि थर्ड आहे -1 12 ओके इज इक्वल टू 1 आणि 12चं मल्टिप्लिकेशन -1 आणि 2 इज इक्वल टू 1 इंटू 12 होता 12 मायनस 2 इंटू 1 2 आणि हे साइन मायनस इज इक्वल टू 12 मायनस मायनस प्लस झाले आणि हे 2 इज इक्वल टू dy इज इक्वल टू आले 14. आता आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. x इज इक्वल टू dx अपॉन d इज इक्वल टू आता इथे dx ची व्हॅल्यू आहे -21 आणि d ची व्हॅल्यू आहे -7. d ची व्हॅल्यू आहे -7. आता -7 आणि -21 7 इंटू 3 केल्यानंतर 21 येतात आणि मायनस मायनस कॅन्सल झाले म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3 आणि पुढे y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू आहे 14 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे -7 इज इक्वल टू 7 इंटू 2 होतात 14 आणि हे साइन मायनस म्हणजे y इज इक्वल टू -2. आता फोर्थ क्वेश्चन बघूया. फोर्थ क्वेश्चन आहे 6x मायनस 4y इज इक्वल टू -12. गिवन इक्वेशन्स आहेत ते आपण लिहून घेऊयात. 6x मायनस 4y इज इक्वल टू -12 8x मायनस 3y इज इक्वल टू -2. आता हे आपल्याला इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेले आहेत. आता आपण d फाइंड आउट करूया. d इज इक्वल टू काय बघितलं होतं 12 म्हणजे काय फर्स्ट आणि हे सेकंड 6 8 -4 -3 इज इक्वल टू 6 इंटू -3 मायनस -4 इंटू 8 इज इक्वल टू 6 इंटू 3 होतात 18 आणि हे मायनस साइन आहे असंच -4 इंटू 8 हे होतात
32 आणि हे मायनस साइन आहे असंच. आता इथे -18 मायनस मायनस झाले +32. ओके. आता 32 आणि -18 केल्यानंतर आन्सर येतं 14 आणि साइन येणार ग्रेटर नंबरचं प्लस, म्हणजे D इज इक्वल टू आपला आन्सर आलं 14. आता dx काढूयात. dx इज इक्वल टू किती असतं 32. 32 म्हणजे हे थर्ड आणि हे सेकंड. -12 -2 -4 -3 इज इक्वल टू -12 इंटू -3 -4 इंटू -2 इज इक्वल टू 12 इंटू 3 होतात 36 आणि मायनस मायनस प्लस आणि हे -4 इंटू 2 होतात 8 आणि हे मायनस मायनस प्लस झालं. 36 - 8 केल्यानंतर आपला आन्सर येतं 28. dx आला 28. आता त्यानंतर dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dy म्हणजे काय 13 म्हणजे काय फर्स्ट आणि थर्ड. 6 8 आणि -12 आणि -2 इज इक्वल टू 6 इंटू -2 मायनस साइन -12 इंटू 8 इज इक्वल टू 6 इंटू 2 होता 12 आणि मायनस साइन मायनस. आता हे 12 इंटू 8 96 आणि हे मायनस साइन इज इक्वल टू -12 मायनस मायनस झाले +96 इज इक्वल टू डिफरंट साइन आहे म्हणजे सबट्रॅक्शन होणार. 6 - 2 होतात 4 9 - 1 8 होतात आणि साइन ग्रेटर नंबरचं dy ची व्हॅल्यू आली 84. आता आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. x इज इक्वल टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू आहे 28 आणि d ची व्हॅल्यू आहे 14 इज इक्वल टू 14 इंटू 2 केल्यानंतर येतात 28 म्हणजे x इज इक्वल टू आले 2. त्यानंतर y इज इक्वल टू dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू आहे 84 आणि डिवायडेड बाय 14 आणि 14 आणि 6 14 इंटू 6 केल्यानंतर 84 येतात. y ची व्हॅल्यू आली 6. 5th क्वेश्चन पाहूयात आपण. 5th क्वेश्चन दिलेला आहे 4m + 6n इज इक्वल टू 54 आणि 3m + 2n इज इक्वल टू 28. आपण गिवन इक्वेशन्स लिहून घेऊयात आधी. गिवन इक्वेशन्स 4m + 6n इज इक्वल टू 54. 3m + 2n इज इक्वल टू 28. आता इथे आपण d dx आणि dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. d म्हणजे बघितलं होतं आपण 12 4 3 आणि 6 2 फर्स्ट आणि सेकंड आपण घेतला. 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3 इज इक्वल टू 4 इंटू 2 8 मायनस 6 इंटू 3 18 इज इक्वल टू 8 - 18 10 होतात आणि साइन ग्रेटर नंबरचं मायनस. d इज इक्वल टू -10. dx इज इक्वल टू 32 असतं म्हणजे 54 28 6 2 इज इक्वल टू 54 इंटू 2 मायनस 6 इंटू 28. आता खूप मोठा नंबर आला तर त्याचं मल्टिप्लिकेशन आपण इथे करूयात. 54 इंटू 2 4 इंटू 2 8 5 इंटू 2 10 इज इक्वल टू 108 मायनस 28 इंटू 6 8 इंटू 6 हे होतात 48 आणि 6 इंटू 2 12 12 प्लस 4 हे होतात 16 168. आता 108 मायनस 168 केलं. 168 मायनस 108 करूया. 8 मायनस 8 0 6 मायनस 0 6 आणि 1 मायनस 1 0 म्हणजे आपला आन्सर आला 60 आणि साइन ग्रेटर नंबरचा मायनस. dx इज इक्वल टू आपली व्हॅल्यू आली -60. तसंच dy इज इक्वल टू 13 म्हणजे 4 3 आणि 54 28 इज इक्वल टू 4 इंटू 28 मायनस 54 इंटू 3. आता 4 इंटू 28 आपण इथेच मल्टिप्लिकेशन करूयात. 4 इंटू 28 हे होतात 32 इकडे आले 3 आणि 4 इंटू 2 8 8 प्लस 3 11 हे आले 112 मायनस इथे 3 इंटू 4 होतात 12 इकडे आले 1 5 इंटू 3 15 आणि 1 16. आता इथे 162 मायनस 112 2 मायनस 2 0 6 मायनस 1 5 1 मायनस 1 0 म्हणजे आपले आले 50. dy इज इक्वल टू 50 आणि इथे साइन ग्रेटर नंबरचा साइन द्यायला विसरायचं नाही. x इज इक्वल टू dx अपॉन d.
इज इक्वल टू dx आहे -60 आणि d आहे -10 इज इक्वल टू 10 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर आला 6. मायनस मायनस कॅन्सल झाले आणि y इज इक्वल टू x इज इक्वल टू आला 6. y इज इक्वल टू dy/d. dy ची व्हॅल्यू आहे -50/d ची व्हॅल्यू आहे -10. मायनस मायनस कॅन्सल झाले आणि 10 × 5 50 होतात. y ची व्हॅल्यू आली 5. आता आपण लास्ट क्वेश्चन पाहूया या प्रॅक्टिस सेटचा. लास्ट क्वेश्चन आहे 2x + 3y इज इक्वल टू 2 आणि x - y/2 इज इक्वल टू 1/2. आता इथे अपॉन मध्ये काहीतरी आलेलं आहे ना. अपॉन मध्ये जेव्हा येतं तेव्हा आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी थोडं डिफिकल्ट जातं. तेव्हा आता इथे 2च आहे म्हणजे सेम आहे तर आपण 2नच मल्टिप्लाय करूया. जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हा इथे येतील 2x -2 आणि 2 कॅन्सल होतील, फक्त येतील y इज इक्वल टू 2. इथे 2 केल्यानंतर 2 × 2 कॅन्सल होतील आणि आन्सर येईल 1. आपण 1/2 करू शकतो किंवा मल्टिप्लाय करून 2 अपॉन मधले 2 कॅन्सल करून पण सॉल्व्ह करू शकतो. आपण कॅन्सल करूयात म्हणजे आपल्याला थोडं इझी जाईल सॉल्व्ह करण्यासाठी. x - y/2 इज इक्वल टू 1/2. आता इथे मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतील 2x - 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2x. इथे 2 कॅन्सल होतील आणि फक्त y येईल आणि इथे 1 येईल. इथे म्हणून आपण मल्टिप्लाइंग बाय 2 आणि आपल्याला हे इक्वेशन भेटेल. आता आपण गिवन इक्वेशन्स लिहून घेऊयात. गिवन इक्वेशन्स आहे 2x + 3y इज इक्वल टू 2 आणि 2x - y इज इक्वल टू 1. जे फर्स्ट इक्वेशन दिलं तेच फर्स्ट इक्वेशन लिहायचं आणि जे सेकंड दिलं तेच सेकंड नंबरला लिहायचं. आता इथे आपण d ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. d इज इक्वल टू काय पाहिलं होतं आपण 12. 12 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. 2 2 3 -1 इज इक्वल टू 2 × -1 -3 × 2 इज इक्वल टू 2 × 1 2 आणि हे -3 × 2 6. मायनस मायनस ऍडिशन होणार. 6 + 2 झाले 8 आणि साइन आलं ग्रेटर नंबरचं मायनस. आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dx म्हणजे असतं 32. dx इज इक्वल टू आता इथे बघूयात 32 म्हणजे 2 1 3 -1 इज इक्वल टू आता इथे काय होणार 2 × -1 -3 × 1. 2 × -1 -3 × 1 इज इक्वल टू 2 × 1 2. हे मायनस साइन आहे असंच. -3 × 1 3 इज इक्वल टू मायनस मायनस याचे ऍडिशन होणार आणि 2 + 3 होतात 5 आणि ग्रेटर नंबरचा साइन. त्यानंतर dy फाइंड आउट करूया. dy इज इक्वल टू किती असतं 13. ओके 13 म्हणजे इथे बघूयात फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट आहे 2 2 आणि थर्ड आहे 2 1 इज इक्वल टू इथे आहे 2 × 1 -2 × 2. 2 × 1 2 होतात. 2 × 2 4 इज इक्वल टू -2. आता ही आली dy ची व्हॅल्यू, ही आली dx ची व्हॅल्यू. आपण x आणि y फाइंड आउट करूयात. dx/d. x इज इक्वल टू dx/d. dx ची व्हॅल्यू आहे -5 आणि d ची व्हॅल्यू आपली -8 इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल झाले. आपला आन्सर आला 5/8. x इज इक्वल टू 5/8 आणि y इज इक्वल टू dy/d. dy आहे -2d आला -8. मायनस मायनस कॅन्सल झाले. 2 1 2 2 4 8 म्हणजे आपला आन्सर आला 1/4. y इज इक्वल टू 1/4. आपण आज क्रॅमर्सने कसे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे